नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. मी एक आज राजकीय विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे आणि तो राजकीय विषय म्हणजे सध्या चालू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दलचा आहे. सध्या टी व्हीवर बातम्यांच्या चॅनलवर एक वादळ उठलेलं आहे आणि ते वादळ म्हणजे बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांचं. त्याला आक्षेप घेणं चालू आहे. कोर्ट कचेऱ्यापर्यंत मजल गेलेली आहे आणि त्याच्यावरच मी आज कविता आणि माझं भाष्य थोडंसं सादर करणार आहे की बिनविरोध. आता आम्ही मतदार नोंदणी अधिकारी म्हणूनही काम केलेलं आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आता एखाद्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जर अर्ज दाखल केलेले असलेल्या उमेदवारांनी सगळ्यांनीच अर्ज माघारी घेतले आणि एकच अर्ज शिल्लक राहिला तर त्याला बिनविरोध डिक्लेअर करावा असा नियम आहे. याच्यात चुकीचं काय आहे? हा कायदेशीर नियम आहे, हा कायदेशीर तरतूद आहे. नाही म्हणले नोटाचं बटन आहे आणि नोटाचं बटन असल्यावर मग निवडणूक घ्यायलाच पाहिजे. मान्य, घ्यायला पाहिजे, तुमचा आक्षेप. मग नोटाचं बटन ज्यांनी कुणी आंदोलन करून नोटाचं बटन त्या EVM मशीनवर घ्यायला लावलं त्यावेळेस ह्या आक्षेप घेणाऱ्याच्या लक्षात कसं आलं नाही की असं होऊ शकतं. बिनविरोध निवडणूक झाली आणि एकच अर्ज शिल्लक राहिला आणि बिनविरोध निवडून आला तर नोटाच्या बटनाचं काय करायचं? मग त्याची निवडणूक घ्यायची. मग हे असा कायदा केला तर मग हे असंही करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी कोर्टात त्यावेळेस कुणी कसं नाही गेलं? नियमात दुरुस्ती कशी नाही केली? सध्या तर तसा काही नियम नाही कोणता की त्यांना बिनविरोध डिक्लेअर करू नये म्हणून. आणि असं असताना सगळं तुमचंच खरं, हां, असं कसं जमल? आहे का नाही? ते आक्षेप चलत राहतील. हो, ते आक्षेप चलत राहतील. कुणी कुणाला दिले, घेतले, देणार गुन्हेगार, घेणार गुन्हेगार, त्याची चौकशी होत राहील. पण हे बिनविरोध नाही आले, हे कसं काय? हे मनाला पटण्याजोगं आहे का? आणि हीच संख्या जर दुसऱ्या बाजूनं असती तर तसे आक्षेप झाले असते का? बघा ना, थोडं आत्मचिंतन करा ना. कसं चाललोय सध्या वातावरण ते बघा, आहे का नाही? हेच जर तिकडच्या बाजूनं असतं तर आहे का नाही? म्हणजे ते आहे ना, निवडून आले तर लोकशाही मार्गानं आणि निवडून हे पडले की EVM मध्ये घोळ. हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालंय पालुपत. आणि त्याच्यामुळं हे बिनविरोधचा जो आक्षेप आहे तो मला कमाल वाटायला लागली की हे आक्षेप एकच अर्ज शिल्लक राहिल्यानंतर त्यानं लढायचं कोणाबरोबर? त्यानं समोर शस्त्र उचललेला माणूस पाहिजे का नाही लढाई करायची तर? किंवा कुस्ती करायची असेल तर हाबूक ठोकणारा माणूस समोर पाहिजे का नाही? मग कोणाबरोबर लढायचं? त्याच्यावरच मी ही कविता आज सादर केलेली आहे की आत्तापर्यंत विरोध होता EVMला, आता विरोध बिनविरोधला. आता आमचा विरोध बिनविरोधला. ऐकूया आमची कविता. राजकारणातील पोरकटपणाचा आता कळस झाला आहे. राजकारणातील पोरकटपणाचा आता कळस झाला आहे आणि इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध येणाऱ्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. बघा, निवडणुकीतून माघार घेणारे लोक सगळेच पैसे घेतात म्हणे. तो चौकशीचा भाग आहे. निवडणुकीतून जे माघार घेतात ते उमेदवार सगळेच पैसे घेतात म्हणे आणि ज्यांच्यात लढाईची हिंमत नाही तेच बिनविरोध येतात म्हणे, असं म्हणणं आहे त्यांचं. नोटाचे बटन सुरू झाले तेव्हाच हा कायदा दुरुस्त का केला नाही? आमचं म्हणणं आहे, आमचं नागरिक या नात्यानं आमचं मत आहे की नोटाचं बटन सुरू झालं तेव्हाच हा कायदा दुरुस्त का केला नाही आणि त्याच वेळी बिनविरोध येणारा विरुद्ध कोर्टात कुणीच कसा गेला नाही? कसा गेला नाही? त्यावेळेस काय बिनविरोध आले नव्हते का? पहिल्यापासूनच येतात बिनविरोध. मग हे आत्ताच कसं काय आलं लक्षात?
समोर आखाड्यात कोणी नसेल तर कुस्ती खेळवायची असते काय? समोर आखाड्यातच कुणी नसेल हा बुक ठोकायला तर कुस्ती खेळवायची असते काय? आणि एकट्याने मातीत उताने झोपून पाठ लोळवायची असते काय? कुस्तीला पैलवानच सोबत नसेल तर एकट्यानंच उतानं झोपायचं आणि पाठ लोळली म्हणायचं. आधीच उशिरा ठरलेल्या सोयरिकीत कुणाला वांद घालून ठेवायचंय काय? दृष्टांत दिलाय मी की आधीच उशिरा सोयरीक ठरली म्हणजे 7-8 वर्षानं निवडणुका आधीच उशिरा व्हायला लागल्यात. आधीच उशिरा ठरलेल्या सोयरिकीत कुणाला वांद घालून ठेवायचंय काय? आणि एकट्या नवरदेवाचं लग्न मांडवात रुटीसोबत लावायचंय काय? असं करायचंय का? सांगा, कोणाबरोबर लावायचं? अर्ज मागे घेण्यासाठी प्रलोभन देणाऱ्याने देऊ नये आणि घेणाऱ्याने घेऊ नये, हा ज्याच्या त्याच्या वृत्तीचा प्रश्न आहे. अर्ज मागं घेण्यासाठीचं प्रलोभन किंवा पैसे देणाऱ्याने देऊ नयेत, घेणाऱ्याने घेऊ नये. जगातल्या महान लोकशाहीला कुठेच कमीपणा येऊ नये, हे माझं शेवटचं सांगणं आहे. की देणार आणि घेणार जर तसा व्यवहार झाला असेल तर ते दोन्ही गुन्हेगार आहेत. त्यांनी लोकशाहीला काळिमा फासलेली आहे असं आमचं म्हणणं आहे. परंतु एकच अर्ज असेल तर त्याला बिनविरोध नाही, हे म्हणणं मात्र चुकीचं आहे. आवडली असेल कविता तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.